प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा कसला जबराट भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण आता पाहत आहोत की या सगळ्यामध्ये इकडे आता आनंदी जबरदस्त टर्निंग पॉइंटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता इकडे जे पृथ्वीने पाऊल उचलले त्यामुळे मात्र आता खूप मोठी क्रांती घडणार आहे, ती म्हणजे युगंधरच्या फॅक्टरीमध्ये। आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे ती म्हणजे आनंदीला आपलं रोल मॉडेल ठरवून त्यांनी आता पुढचं प्लॅनिंग सगळं सुरू केलेलं आहे। आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता रोल मॉडेल असली तरी सुद्धा मात्र आता याच्यामध्ये आरतीचा सुद्धा सहभाग असणार आहे। पण इथे आनंदी फक्त आता स्वतः रोल मॉडेल नाही तर आता समीराचा फोटो घेऊन रॅम्पवरती उतरणार आणि इथेच आता पृथ्वीचं मन जिंकलेलं आहे। आपल्या आईची जागा जर का कोणी घेऊ शकत असेल तर फक्त आणि फक्त आनंदी। मग विषय काढत दा इकडे आता माई आणि अण्णा हे दोघं जण मात्र आता पृथ्वीला आनंदीच आई असल्याचं सत्य सांगणार आणि तो कसा स्वीकार करणार, काय घडणार एका आता रॅम्प वॉकवरती समीधाच्या फोटोमुळे सगळं दृश्य कसं बदलले पाहू। आपण पाहिलं की आता विद्याधरने जो काही दावा केलेला आहे तो दावा पूर्णपणे हाणून पाडलेला आहे। तो म्हणजे मात्र आता इकडे स्वतः युगंधरने, आणि त्यामुळे युगंधरने हा दावा हाणून पाडल्यामुळे मात्र आता त्याला काही बोलताच येत नाहीये। कारण आता युगंधर सांगतोय की तुझ्याकडे काय हे आहे, प्रूफ आहे की या सगळ्यामध्ये मी मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्या याला बॉम्ब लावलाय म्हणून। अरे वेड्यासारखं काय बडबडतोयस तू? यावरती तो म्हणतो तू तर स्वतः म्हटला होतास ना। यावरती तो म्हणतो काय वेड लागले, मी काय बोललो, तुझ्याकडे पुरावा काय आहे? वेड्यासारखं काहीतरी करू नकोस असं म्हणत मात्र आता युगंधरने त्याला चांगलीच धमकी दिलेली आहे। आणि त्यानंतर विद्याधरकडे खरंच काही पुरावा नाही आहे की आता या सगळ्यामध्ये तोच म्हणजे त्यांनीच हे सगळं, युगंधरनेच हे सगळं घडवून आणलंय याचा काही पुरावा नाही। त्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो ज्याप्रमाणे तू या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतः आता आनंदीच्या बाबतीत स्फोट घडवून आणलास, हे गोष्टीसाठी माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे। त्याचप्रमाणे हा आता बॉम्ब ब्लास्ट हा माझ्यामुळे झालाय, याला पण काही पुरावा नाही आहे ना असं म्हणत मात्र आता युगंधरने अशी काही धमाकेदार युक्ती केले प्रेक्षकांनो की त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतो शेरा सव्वा शेर काय असतं ना हे आता मला विचार। मुळातच या सगळ्यामध्ये तू आता जे काही करण्याचा प्रयत्न करतोयस ना तर यावेळेला 100 वेळा विचार कर। एखादा चांगला माणूस ज्या वेळेला असं काहीतरी करण्यासाठी येतो ना त्यावेळेला तो आता गप्प बसत नाहीये। म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, निरपराध कुणाच्याही वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास ना तर खबरदार। आणि त्याच्यातून ती जर का आनंदी असेल तर मात्र मी प्रत्येक वेळेला तुला आता सोडणार नाहीये असं म्हणत त्यांनी आता चांगलंच त्याला फैलावरती घेतलंय आणि फैलावरती घेत आता सगळ्यांच्या समोर मात्र आता सांगितलेलं आहे। बरं, दुसऱ्या दिवशी इकडे आता पृथ्वी आलाय आणि पृथ्वी सगळ्यांना गुड न्यूज सांगत आहे आणि तो आता सांगत आहे आपला आता खूप मोठ्या ह्याला मागणी आलेली आहे। म्हणजे आत्तापर्यंत आनंदीकडून मी सगळं जाणून घेतलं की आपल्याला 11 ते 12% फायदा होत होता, पण आता आपल्या फायद्याची लेवल मात्र जाणार आहे ती म्हणजे जवळ 16%वरती। आणि त्या सगळ्याचं श्रेय आता जातं ते म्हणजे आपल्या या जे काही हे आहे ना, म्हणजे जी काही आपण साडी रेडीमेड बनवतोय ना त्या साडीमध्ये एलिगन्स असणार आहे। त्या साडीमध्ये मात्र आता एक स्पार्क असणार आहे आणि मुळातच ती साडी आता अशा पद्धतीने आपण ड्रेप केलेली आहे ती म्हणजे 2 प्रकारे। एक तर आता आपण एक केलेलं आहे ते म्हणजे 9वारी साडी सुद्धा ड्रेपिंग केलेली आहे आणि 6वारी साडी सुद्धा ड्रेपिंग केले। 6वारी साडी आपण ड्रेपिंग केलेली आहे ती म्हणजे एकदम मॉडर्न लुकची आणि 9वारी एकदम ट्रेडिशनल। आणि या सगळ्यासाठी मात्र आपल्या कंपनीकडे मोठ्यात मोठ्या ऑर्डर यायला लागलेल्या आहेत आणि त्या ऑर्डर थांबायचं नावच घेत नाही आहेत। आणि त्यासाठी मात्र आता एक आपल्याला स्वतंत्र ब्रँच निर्माण करावी लागणार आहे। मिताली सांगायला लागते हो, त्या ऑर्डरची इतकी मागणी आहे ना आणि त्या ऑर्डरसाठी मात्र आता आपल्याला म्हणजे एक स्पेशलच ब्रँच लागेल, त्यासाठी मॅनेजर लागेल,
त्यासाठी मात्र आता मॉडेल सुद्धा लागणार आहेत, कारण आता हे फक्त एक साडी राहिलेली नाही आहे, तर हा आता एक ब्रँड झाला आहे, ब्रँड. आणि तो ब्रँड आता युगंधर टेक्स्टाईल या कंपनीने आता समिधा या नावाने चालणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, पण त्या सगळ्यासाठी आपल्याला रोल मॉडेल निवडायला पाहिजे. आणि त्यावरती आता त्याच्या मनामध्ये आनंदीचं नाव फिक्स आहे, कारण त्याला माहिती आहे की आत्तापर्यंत जे काही आनंदीने केलेलं आहे त्या सगळ्यामुळे आज ही वेळ आपल्यावरती आले किंवा आज हे आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि त्यानंतर मिताली सांगते, पण त्यासाठी मॉडेल कोण? आता त्यानंतर मॉडेल म्हटल्यावरती इकडे आता शिल्पाला असं वाटतंय की आपणच रोल मॉडेल आहोत, कारण आता तो तर आपल्या इथे साडीची तारीफ करत होता, आपल्या साडीचे फोटो त्याने दाखवले आणि आपल्याच साडीवरती त्यांनी आता हा बिझनेस सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे तो मलाच तर रोल मॉडेल बनवणार आणि मी त्याची फेवरेट अत्तू आहे ना. असं म्हटल्यावरती मात्र आता ती भलतीच खुश झाले. आणि त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतोय, मुळातच ज्या वेळेला ही साडी काढली ना त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये रोल मॉडेल कोण आहे हे आता मला नक्की माहिती होतं. आता या सगळ्यामध्ये रोल मॉडेल आहे. आणि त्यावरती मात्र आता शिल्पा खूप खुश झाले. स्वतःचीच तारीफ स्वतः करून घेण्यासाठी मात्र आता ती इकडे बोलायला लागते, बोल बोल कोण आहे पृथ्वी, बोल बोल कोण आहे तुझी रोल मॉडेल? असं म्हटल्यावरती मात्र आता धनश्री तिला सांगायला लागते, अहो ताई काय विचारताय, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोण असणार रोल मॉडेल? तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का त्याला रोल मॉडेल म्हणून हे करण्यासाठी? यावरती मात्र आता ती सांगायला लागते, मला माहिती आहे ग, थांब पण त्याची जरा गंमत करूया. असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी, आत्या खरं सांगायचं तर माझी रोल मॉडेल आहे ती म्हणजे आनंदी. आनंदी म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच चेहरा पडलाय तो म्हणजे शिल्पाचा. आणि शिल्पाला मात्र तो आपला अपमान वाटतोय. शिल्पाला असं वाटतंय की ह्याने आपला अपमान केलेला आहे आणि आपल्याला मात्र आता दुय्यम स्थान दिलंय. आणि त्यानंतर तो सांगतो, आनंदी तू होशील ना माझी रोल मॉडेल? यावरती आनंदी म्हणते, नाही पृथ्वी सर, अहो असं काय करताय छोटे मालक साहेब, अहो खरं तर या सगळ्यामध्ये मी तुमची रोल मॉडेल कशी काय असू शकते? काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुमची रोल मॉडेल असू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, का असं का? असं काही नाहीये, तू माझी रोल मॉडेल आहेस. यावरती ती म्हणते, नाही या घरामध्ये मात्र आता किती काही झालं तरी सुद्धा आहेत ना, म्हणजे आत्ता सध्या तरी या घरामध्ये मात्र आता म्हणजे आत्या आहेत, धनश्रीताई आहेत. यावरती तो म्हणतो, पण माझं इन्स्पिरेशन तू आहेस, तू माझ्या आणि बाबांच्या मधला आता दुरावा मिटवलेला आहेस. हे जर का तू केलं नसतंस ना तर बाकी गोष्टी शक्य झाल्या नसत्या. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतोय, प्लीज आनंदी प्लीज नाही म्हणू नको. आज जर मी माझ्या आईला अस्तिवासमोर तर आईला सांगितलं असतं, ती माझ्यासाठी नाही म्हटली असती का? तसंच आता तू सुद्धा माझ्यासाठी नाही म्हणू नको. असं म्हटल्यावरती मात्र आता आईचं नाव घेतल्यावरती इकडे आता काहीच करता येत नाही आहे ते म्हणजे आनंदीला. आणि ती आता सांगायला लागते, ती विचार करायला लागते. तो म्हणतो, आनंदी करशील ना माझ्यासाठी? म्हणजे आता खरं सांगायचं तर आता तुझी बहीण आणि त्यानंतर तू ह्या तुम्ही दोघींनी मिळूनच मला आता हे सगळं इन्स्पिरेशन दिलेलं आहे, तुम्ही दोघींनी मदत केलेली आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे आनंदी, ठीक आहे मी करेन या सगळ्यामध्ये. मात्र आता तुम्हाला जर का आता वाटत असेल ना की मी तुमची रोल मॉडेल व्हावी तर मी होईन, पण माझी एक अट आहे. त्यावरती तो म्हणतो, बोल ना तुझी काय अट असेल ती मला मान्य आहे. त्यावरती शिल्पा म्हणते, अच्छा म्हणजे हिला इतकं मोठं हे देणार आणि हिच्या अटीसुद्धा असणार आहेत का? असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सांगते, हो. आणि ती समिधाच्या फोटोकडे पाहते. समिधाच्या फोटोकडे पाहिल्यावरती आनंदी सांगायला लागते, माझी एकच अट आहे की आता मी ज्या वेळेला मॉडेलिंगसाठी हे करेन त्यावेळेला समिधाताईंचा फोटो हातात घेऊनच करेन, कारण काहीही झालं ना तरीसुद्धा आज तुम्ही तुमच्या आईचा दर्जा मला दिलात, आईच्या जागी मला ठेवलं आणि ही जागा घेण्यासाठी मी स्वतःला अजूनही सिद्ध करू शकलेली नाही आहे. आणि त्यामुळे समिधाताईंचा फोटो घेऊन मी करेन. आता पृथ्वी इतका भारावून आणि पृथ्वीला खरंच आनंदीचं हे जेस्चर खूप आवडलंय. आणि त्यानंतर रॅम्प वॉकवरती आनंदी आणि पृथ्वी हे दोघं जण मात्र आता समिधाचा फोटो घेऊन उतरलेत माय लेकाच्या जोडीसाठी. आणि माय लेक मात्र आता तहेलका माजवत आहेत,
म्हणजे साडीला तर इतकी डिमांड आहे, पण त्यानंतर आनंदीचं सुद्धा करिअरची सुरुवात झालेली आहे. मग आनंदीच या प्लॅन्टची मॅनेजर बनणार आहे आणि इथेच आता माई आणि दादा हे दोघं जण मात्र आता पृथ्वीला आनंदीच तुझी आई असल्याचं सत्य सांगणार आणि इथूनच मालिकेचा जबरदस्त ट्रॅक सुरू होणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता आनंदीचा आई म्हणून पृथ्वीने स्वीकार केलाय. पण यापुढे मालिका कशी चालणार, काय चालणार, आता इकडे पृथ्वी आणि युगंधर मधलं नातं सुद्धा घट्ट कसं येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार.